ज्या तालुक्यात आंदोलन सुरू आहे त्याच तालुक्यात छगन भुजबळ अंबड तालुक्यात येऊन एल्गार सभा का घेतली? या सभेत हातपाय तोडण्याची भाषा कोणी केली? छगन भुजबळ. आम्ही काठ्यानं डोकं फोडीत असतो. छगन भुजबळ याला जातीवाद नाही म्हणत का? तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करणार तो जातीवाद नाहीये का? छगन भुजबळ पुण्याला गेला आणि कागदावर लिहून घेतलं हिंदीतला शेर तलवार त्यांची आहे काय तरी मला घास घास केलं होतो येणं सगळ्या दुनियाचं तो आहे काय घाशी करतो आणि मग तो अवकात ती खाणी काय अवकात ती खाई हिंदी मला हिंदी येत नाही रे मला हिंदीचं वाकलं नाही आमचं दोघी जमत नाही मला मी शिकणार आहे आता मुस्लिम बांधव बरेचसे आता आपल्या आंदोलनात आल्यामुळे ते मला हिंदी शिकणार आहे लवकर शिकणार एकदा का शिकलो ना देशातला क्षेत्रीय मराठी मी एकत्र करणार आहे हिंदी शिकवलं यांचा कार्यक्रम सोडतच नाही यंदा तेव्हा म्हणतो या नाव करता खाला गाव करता घेतो याव कधीच काय तुला जोड आहे ना नीट तू काय करता की नाही नाकावर चष्मा आल्या थोडं वर उडीत आहे ना तू काय नाव काय केंद्र सगळ्या दुनियाचं तलवारी घासा म्हणतोय याला जातीवाद नाही म्हणत का? छगन भुजबळ मराठ्याचे मत नाही घेतले का? कोणीही पडताना कोणीही निवडून येतो. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कोणालाच पाडलं नाही तरीही म्हणले मराठी जातीवादी. मी कोणाला पाडा म्हणलो का? आता नुसतं पाडा म्हणलं लोकांनी पाडत त्याला मी काय करू? आणि नेमके तेच भरभरून पडले त्याला मी काय करू? नाही यावर नावाचं टेन्शनच नाही घ्यायचं या बारीना नाव घेऊनच खेळ त्याचं कारण मी तसं आहे 40,000 मतदानच व्हायला गेला ज्याला नव्हतं द्यायचं मी म्हणलं कोणाला निवडून आणा कोणाला पाड. आपल्या गोरगरीब मार्केट काय केलं ते म्हणले आता कोणाला पाडा कोणाला निवडून आणा म्हणले नाव तर नाही घेतलं. मग आपण 10-20,000 मतदान जिकडे जायला नको होतं तिकडेच घेतलं. पण काही बोलण्याने असा एक शिक्का धरला ते धोरणच उलट केलं बाकी आणि आपलं 20-25,000 मतदान असं व्हायला गेलं की मी म्हणलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. तर शेतकरी मराठी म्हणले आम्हाला दोन्ही पास नाही दोघाला नाही करायचं घरीच राहिले. तुम्हाला एकच विनंती आता घरी नाही राहायचं कोणाला पण मतदान मात्र 100% करायचं आपला घरात उमेदवार भरायला सर मोजता पांढरे डोळे झाले पाहिजे मोजणाऱ्याचं इतकं मतदान एका बाजूला आणायचं सगळ्यात